नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर परवाच म्हणजे रविवारी आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली. ज्यांनी पेपरला उपस्थित राहिले त्या सर्वांनी पेपर बघितलेच असतील आणि जे उपस्थित राहू शकले नाहीत किंवा ज्यांनी सुट्टी दिली, जशी आपली आजची बातमी आहे, साधारण 1/3 लोकांनी सुट्टी दिलेली आहे पेपरला, पुण्यामध्ये तरी. आणि त्या लोकांसाठी हा पेपर आपण उपलब्ध करत आहोत. तर आज आपण पेपर 2चं डिस्कशन ॲनालिसिस बघणार आहोत. तर पेपर 2मध्ये साधारण आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे त्यांनी पॅटर्न काय खास चेंज केलेला नाही आहे. तफली जर बघितलं तर 50 प्रश्न पॅसेजेसवरती होते, जे मागच्या वेळेससुद्धा होते. सिमिलर पॅटर्न होता. एक नवीन प्रकार त्यांनी ॲड केला, त्यामध्ये 4 प्रश्न होते. म्हणजे एक पॅसेज दिला त्यांनी, त्यानंतर त्याच्याने आपल्याला इन्फरन्स वगैरे त्यांनी काढायला लावला. ठीक आहे. त्यानंतर 2 प्रश्न ते 3 प्रश्न असे होते की ज्याच्यासाठी तुम्हाला लँग्वेजचे कमांड असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे इंग्लिशची वगैरे कमांड असायला पाहिजे तुम्हाला. साधारण इतके प्रश्न झाले, हे आपले 57 झाले. आणि 5 प्रश्न तर होते आपले डिसिजन मेकिंगचे. त्यामुळे टोटल प्रश्न इथे येतात आपले 62 प्रश्न झाले. त्यानंतर आपल्याला येतात बाकीचे उरलेले होते 18 प्रश्न, जे होते सी सॅटचे किंवा ॲप्टिट्यूडचे आपण म्हणू शकतो त्यांना. ठीक आहे. त्यामुळे आता हे 62 जे प्रश्न होते, ते 62 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला साधारण लागले पाहिजे 40 ते 50 मिनटं. आणि हे उरलेले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा टाईम पुरेसा आहे. ठीक आहे. तर हा पेपर साधारण सोडवण्यासाठी आपल्याला 60 ते 70 मिनिटाचा टाईम लागू शकतो. हा पेपर एकदम इझी कॅटेगरीमधला होता. अतिशय सोपा पेपर MPSCने आत्ता काढलेला आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवातला सर्वात इझिएस्ट पेपर हा असू शकतो. एकदम पेपर सोडवताना काही म्हणजे तुम्हाला जास्ती नॉलेजची गरज नाही आहे, खूप प्रिपरेशनची पण गरज नाही आहे. ज्यांची प्रिपरेशन चांगली आहे त्या लोकांना नक्कीच 60 मिनिटात पेपर सोडून होऊ शकतो त्यांचा. बाकी लोकांना 70, 80, 90 मिनटं लागू शकतात. तुम्हाला जर का वेळ पुरला नसेल या पेपरला, किंवा तुम्ही जर नवीन सोडवणार असाल आणि तुम्हाला पेपरचा वेळ असं वाटत असेल की आपल्याला पुरत नाही आहे, तर तुम्हाला नक्कीच प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे. तर चालू करूया आपला पेपर आजचा सीसॅटचा पार्ट. तर पहिला पॅसेज काय आहे? गांधीजींनी अहिंसेचा एक तत्व म्हणून स्वीकार केला होता. तर अहिंसा या टॉपिकवरती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, पॅसेज दिलेला आहे. तर साधारण पॅसेज आपल्याला कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे पॅसेज वाचतानाची? पहिले प्रश्न वाचायचे. पहिल्यांदा प्रश्न वाचले की आपण गोष्टी समजतात आपल्याला की आपल्याला पॅसेजमध्ये नक्की काय बघायचं आपल्याला. त्यामुळे तुम्ही नंतर नुसतं स्कॅन जरी केलं तरी बऱ्यापैकी पॅसेज सॉल्व होऊ शकतात. म्हणजे तुमचा तिथे टाईम वाचतो. ठीक आहे. आणि अगदीच तुम्हाला त्या स्कॅनिंगमध्ये काही सापडत नाही आहे तर तुम्हाला पॅसेज प्रॉपरली वाचावं लागेल. जे मोठे मोठे पॅसेजेस आहेत त्या ठिकाणी तरी तुम्हाला 100% प्रश्न वाचूनच काम करायचं आहे. ठीक आहे. आता हा जर पॅसेजमध्ये आपण प्रश्न जर वाचले, मी आता इथे आन्सर्स लिहिलेली आहेत, कारण की आपल्याला पूर्ण डिस्कशन करायला काही महत्त्वाचं नाही एवढं पूर्ण डिस्कशन करणं, कारण की तुम्ही तो प्रश्न वाचणं, पॅसेज वाचणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःहून हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अंदाजच येणार नाही आहे. आणि ज्यांनी सोडवलेत, पेपर दिले आहेत, त्या लोकांनी तर नक्कीच ते पॅसेजेस वाचलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी परत तेवढा वेळ घालवणं इट्स नॉट दॅट गुड. ठीक आहे. तर आपण काय केलं, त्यांनी सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळी वसाहतवादी अधिकाऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकतात. कारण यासाठी तुम्हाला पॅसेज वाचावं लागणार आहे, कारण की त्यांनी स्पेसिफिक एक क्वेश्चन त्यांनी विचारले, त्याचं स्पेसिफिक त्यांनी रिझन त्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. इथे आपल्याला पॅसेज वाचूनच त्याचा आन्सर निघतं आहे. सेकंड क्वेश्चन बघा. व्यापक जनसंघटनांच्या आधारे चालवण्यात येणारी एक वर्चस्ववादी चळवळ असे राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप होते. वर्चस्ववादी जन आंदोलनाच्या स्वरूपामुळे अहिंसा राष्ट्रीय चळवळीचा एक मूलभूत घटक ठरली. चळवळीचे अहिंसक प्रकार स्वीकारल्याने सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होता आले. हे 3 स्टेटमेंट त्यांनी दिलेत पॅसेजमधले. तिन्ही बरोबर आहे, त्यांनी चुकी बरोबर विचारलं नाही आहे. पण ते खाली काय विचारत आहेत की बी हे विधान अचे कारण आहे, अ हे विधान बीचं परिणाम आहे, सी हे विधान अचे कारण आहे आणि सी हे विधान बीचा परिणाम आहे. आन्सर तर हे आहे. जर का तुम्ही कन्फ्यूज झाला, जसे बऱ्यापैकी लोक त्या प्रेक्षरमध्ये कन्फ्यूज होऊ शकतात की नक्की यांना काय विचारायचं आहे, ते बघा, पहिले जे 2 ऑप्शन्स आहेत ते सेमच आहे. म्हणजे बी हे विधान अचे कारण आहे आणि अ हे विधान बीचा परिणाम आहे. दोन्ही सेमच गोष्टी बोलत आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे तर ऑप्शन आपले असू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही जर का एक सिलेक्ट केलं तर 2 ते येणारच आहे. त्यामुळे आपल्याला सिलेक्ट करायचं सी किंवा डीमध्ये, 3 किंवा 4मध्ये. तर त्यामध्ये आपल्याला ऑप्शन हा सर्वात बेटर ऑप्शन आहे की सी हे विधान बीचा परिणाम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
असत्य विधान ओळखायचे. सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो. ठीक आहे. सत्य आहे, वसाहतवादी चळवळीचं वर्चस्व किंवा नैतिक आधार कानाकानाने नष्ट होत जातो. बरोबर आहे. अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने वसाहती राजवटीला वर्चस्व धक्का पोचतोय, पण बरोबर आहे. तर लौकिकवाद आणि नैतिकता हाच वसाहतवादीचा खरा आधार असल्याचे उघडकीस होते. एकदम अपोजिट आहे. तुम्हाला हा वाचण्यासाठी यासाठी पॅसेजची गरज नाही आहे. तुम्ही जर का तुमचं म्हणजे अंडरस्टँडिंग जर तुम्ही जागृत ठेवलं तर तुम्हाला समजेल की हे वाक्य स्टेटमेंट चुकीचंच आहे. पॅसेज तुम्हाला अगदीच करायची गरज नाही आहे. आता हा बघा, भारतीय स्त्रियांना भारतीय राष्ट्रीय चळवळीत सहभागी होता आले कारण भारतीय चळवळीचा राष्ट्रीय स्वरूपाचा अहिंसा एक अंगभूत भाग होती. बरोबर आहे. हिंसक चळवळीमध्ये स्त्रियांना सहभागी होणे शक्य नव्हते, हे पण बरोबर आहे. सशस्त्र लढ्यात स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होत्या, हे चूक आहे. आणि नैतिक शक्तीच्या मैदानात लढणे असा अहिंसेचा अर्थ होतो, हे बरोबर आहे. म्हणजे वाक्य जी पॅसेजमध्ये दिलीत त्याप्रमाणे मी बोलतोय. पण त्यातल्या त्यात हे सर्वात जास्त ॲप्रोप्रिएट आन्सर आहे. स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीत सहभागी होता आले कारण त्यांना चळवळीच्या स्वरूपाचा अहिंसा एक अंगभूत भाग होती. अंगभूत भाग होती म्हणूनच त्यांना त्यामध्ये सहभागी होता आले. ठीक आहे. असत्य विधान ओळखा. सर्वसामान्यांची चळवळ राज्यकर्त्यांसमोर एक शृंगार उभी करते. बरोबर आहे. वसाहतवादी कायद्याचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई न केल्यास वसाहतवादी सरकारची राज्य करण्याची क्षमता नाही असा संदेश जातो. बरोबर आहे. बलप्रयोगाने चळवळ दडपली तर सरकारचीच हार होते, हे पण बरोबर आहे. तिन्ही ऑप्शन बरोबर आहे तिथे. आणि शेवटचा जर का तुम्ही वाचला, एका शांततेपूर्ण चळवळीचा अहिंसक मार्गाने कायदा मोडणाऱ्याचा बंदोबस्त बलप्रयोगाने करणे हे नैतिकदृष्ट्या असमर्थनीय ठरत नाही. एक डबल निगेटिव्ह वाक्य वापरले. ते समर्थनीय ठरत नाही असं असायला पाहिजे होतं, ते असमर्थनीय ठरत नाही असं ते म्हणतात. त्यामुळे हा ऑप्शन असत्य आहे. आता याच्यामध्ये आपण काय बघायला पाहिजे बेसिकली, की पॅसेजेस वाचून त्याच्यामध्ये ते प्रश्न पॅसेज न वाचता पण सोडवता येत आहेत का, किंवा त्यासाठी पॅसेज प्रॉपरली वाचावं लागतं, हे आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. ज्या ठिकाणी तुम्हाला पॅसेज वाचायची गरज नाही पडत आहे, तो प्रश्न तुमच्यासाठी सिंपल असू शकतो. आता ह्यामध्ये काय, अतिरिक्त बुद्धिवंतांच्या स्थलांतरांचे फायदे कोणते. आता जे लोक मायग्रेशन करतात, दुसऱ्या देशात जातात, म्हणजे इंडिया टू USA जात आहेत, तर परकीय चलन उपलब्ध होते. बरोबर. ते तिकडनं आपल्याला पैसे पाठवतात. बेकारीची समस्या सोडवण्यास मदत होते, पण बरोबर आहे. स्वदेशाच्या विकासाला गती प्राप्त होते. ह्याचं काय चेक करावं लागेल तुम्हाला, याच्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचावं लागेल हा ऑप्शन कन्फर्म करण्यासाठी. आणि स्वदेशाची लोकसंख्या कमी होण्यास मदत होते, हे पण आहे. पण त्याचं नक्की तेच रिझन आहे का, त्याचा फायदा आहे का तो, तर असं काय नाही. खूप लोक नाही जात, एवढी लोकसंख्या कमी होण्यासारखी लोक नाही त्यातून जात. बुद्धिवंत लोकांबद्दल ते बोलतात. ठीक आहे. त्यामुळे इथं ऑप्शन आपला ए आणि बी हा आहे. इथं स्वदेशाच्या विकासाला गती नाही प्राप्त होत. ॲक्च्युली आपले बुद्धिवंत लोक त्या ठिकाणी गेले, दुसऱ्या देशात गेले की तिकडची विकासाला गती मिळते, आपल्या इथल्या विकासाला गती मिळत नाही. ठीक आहे. पुढचा वाला क्वेश्चन बघा काय म्हणतात. बुद्धिवंतांचे स्थलांतर खालीलपैकी कोणत्या कारणांनी होते. जास्त पगाराच्या अपेक्षेने. बरोबर. नोकरीची चांगली संधी सुविधा मिळतात म्हणून. बरोबर. दुसऱ्या देशाचा विकास व्हावा म्हणून का, नाही होत. आणि केवळ पर्यटनासाठी तर नाहीच आहे ऑप्शन. हा एकदा कन्फर्म करावा लागेल तुम्हाला पॅसेज वाचण्यासाठी, पण या दोघांसाठी तुम्हाला पॅसेज वाचायची गरज नाही आहे. त्यामुळे आपल्याला ऑप्शन ए आणि बी विदाउट पॅसेज वाचता सुद्धा येतोय. ठीक आहे. वरील उत्तरानुसार खालीलपैकी कोणते एक वाक्य चुकीचं आहे. भारतातील अनेक वैद्यक इंग्लंड अमेरिकेत जातात, पॅसेज वाचायची गरज आहे का, नाही. गरीब खेडूतांना वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावं लागते. बरोबर आहे. हे लोक बाहेर गेले तर त्यांच्यासाठी ती सुविधाच पुरत नाही. जपानमधील वैद्यक सेवेसाठी भारतात येतात, हे ऑब्सोल्युटली रॉंग आहे. कधीच ऐकलं नाही आपण ही गोष्ट. जर इंग्लंडमधील भारतीय वैद्यक परत आले तर त्यांची वैद्यकीय सेवा कोलमडून पडली, पण बरोबर आहे. हे वाक्य सरळ सरळ तुम्हाला यामध्ये पण पॅसेज वाचायची गरज नाही आहे. आता हा वाचा. बुद्धिमत्तांचे स्थलांतर कशा प्रकारे होते. अविकसित देशांकडून विकसित देशाकडे आणि विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे. जर तुम्ही आता हा इथं जरा का कन्फ्युजिंगवाला क्वेश्चन असू शकतो. लोक याच्यावरती डाऊट विचारू शकतात. हॅश पण होऊ शकतो किंवा चेंज होऊ शकतो. ठीक आहे. का, कारण की इथे त्यांनी मराठीमध्ये शब्द वेगळा वापरला आहे आणि इंग्लिशमध्ये शब्द वेगळा वापरला. तुम्हाला वाटेल विकसनशील शब्द मराठीच्या पॅसेजमध्ये वापरलेलाच नाही आहे, पण त्यांनी इंग्लिशमध्ये डेव्हलपिंग कंट्री असा शब्द वापरलेला आहे त्यांच्या इंग्लिश पॅसेजमध्ये. त्यामुळे मराठीमध्ये बघितलं तर तुम्हाला वाटेल की अ बरोबर आहे, आणि इंग्लिशमध्ये जर तुम्ही वाचलं तुम्हाला वाटेल की बी बरोबर आहे. पण इथे ऑप्शनमध्ये बी नाहीच आहे. त्यामुळे जर का तुम्ही इंग्लिशमध्ये सोडवणार असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ए आणि बी हेच ऑप्शन तिथं सिलेक्ट करणार. त्यामुळे तुमचा ऑप्शन इथे ए आणि बी असं असलं पाहिजे. ठीक आहे. बुद्धिवंतांच्या स्थलांतराचे तोटे कोणते. तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, डॉक्टरांच्या शिक्षणावर केलेला खर्च वाया जातो. बरोबर आहे, सरळ सरळ. त्यांच्या स्थलांतरामुळे लोकसंख्या कमी होते, हा तोटा आहे का, हा फायदा आहे. स्थलांतरितांच्या देशाच्या लोकसंख्येतील वाढीमुळे समस्या निर्माण होतात, हे पण असं काही होत नाही. स्वदेशाच्या विकासात अडथळा येतो, हे बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4. म्हणजे
5 पैकी 3 प्रश्नांसाठी तुम्हाला पॅसेज वाचायची गरज नाही. त्यामुळे पहिले प्रश्न जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आपण हे प्रश्न इथे स्टिक करू शकतो. फक्त ते क्रॉस चेक करायचे पॅसेजमध्ये आपल्याला तेवढा वेळ म्हणजे आपला वेळ तिथे वाचतो. तुम्हाला कंटिन्युअसली तुम्ही पॅसेजवरती डिपेंड राहायला लागला तर तुमचे प्रश्न चुकायचे चान्सेस पण तेवढेच वाढतात. पुढचा बघा, पुढचा टॉपिक काय, पर्यावरणाच्या बद्दल हा टॉपिक आहे. पर्यावरणाचा प्रश्न काय असेल, ठीक आहे. त्यांनी साधारण एक्सटिंक्शनवरती वगैरे प्रश्न विचारलेले आहेत. आता इथे पण आपण पहिले प्रश्न वाचले तर कळेल आपल्याला, कोणत्या कारणामुळे पृथ्वीवरील मॅस्टोडॉन खडगदंती प्राणी नामशेष झाले. आता यासाठी तुम्हाला पॅसेज वाचायची गरज आहे. पॅसेजला तुम्हाला इथं 100% वेळ द्यावा लागणार आहे. इथे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ओके. त्यानंतर उत्तरानुसार कोणत्या कालखंडात सजीव प्राणी हळूहळू जमिनीवर आले. क्रिटेशियस कालखंड. ह्यासाठी पण तुम्हाला पॅसेजच वाचावं लागणार आहे. एकदम पॅसेजवर डिपेंडंट क्वेश्चन येतात. त्यानंतर हा पण प्रश्न बघा, उतार्यावर निसर्गतः कोणते तत्व पाळलेले दिसते. जगा आणि जगू द्या. हा पण यासाठी पॅसेज वाचायचा आहे. डायनोसॉर वर्गीय प्राण्यांची पृथ्वीवर किती सत्ता गाजवली, 16 कोटी वर्ष. आणि औद्योगिक क्रांतीमुळे निसर्गाची लूट झाली, कारण की वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलतोड गरजेची होती, शहरे पसरत गेली, जंगले कमी झाली, मोठ्या प्रमाणात गरज भासली. तर यासाठी तुम्हाला पॅसेजची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट हा प्रश्न सोडवू शकता. पण बाकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न एकदम सिंपल आहेत त्या दृष्टीने, म्हणजे पॅसेज वाचता वाचता सुद्धा ते प्रश्न हायलाईट होतात, त्यावरती तो प्रश्न सुटू शकतो. आता पुढचा पण बघा, जागतिकीकरण आणि आर्थिक विषमता. म्हणजे हाला इकॉनॉमिकच्या टॉपिकवरती प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांनी साधारण बहुआयामी दारिद्र्य, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा, त्याच्यानंतर देशातील संपत्ती वगैरे या गोष्टींबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे याच्यामध्ये. तर आता प्रश्न वाचून काय सुटत आहेत का बघा. जागतिकीकरणापूर्वी राष्ट्रीय उत्पन्नातील मध्यम 40% उत्पन्नाचा गटाचा वाटा किती प्रतिशत होता. आता 2.3423% यासाठी तुम्हाला तो पॅसेज वाचायची गरज आहे, ठीक आहे. त्यानंतर विषमता वृद्धीची गती तीव्र झाल्याचे खालीलपैकी कोणत्या बाबीवरून स्पष्ट होते. तळाच्या 50% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यातील घट. हे सरळ सरळ तुम्हाला पॅसेज नाही वाचायची गरज. सर्वोच्च उत्पन्न असलेल्या 10% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाट्यातील घट. असं नाही होणार, त्यांचं राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाट्यातील घट, त्यांची वाढ होणार आहे ॲक्च्युली. दोन्ही स्तरातील लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाट्यातील घट. दोन्ही स्तराचा नाही होणार, एका स्तराची घट होणार आहे, एकाची वाढ होणार आहे. आणि परत सेम वाक्य, एकाची दोन्ही स्तरातील त्यांची वाढ होणार आहे. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहेत. ऑप्शन नंबर 1. हा पुढचा का काय, जागतिकीकरणात महत्तम सामाजिक कल्याणापासून दूर गेल्याची स्थिती कोणत्या कारणामुळे येते. दारिद्र्य, रोजगार, विषमता. यासाठी पण पॅसेज वाचायची गरज नाही आहे, बेसिक इकॉनॉमिकल कन्सेप्ट आहे. पुढचा वाला बघा, भयानक विषमता खालीलपैकी कशाला म्हणता येईल. 10% लोकसंख्या, 74% संपत्ती, 50% लोकसंख्या, 2.8% संपत्ती. हे तर स्पष्टच आहे तुम्हाला, तो आकडा काय काही असो, तो पण तुम्हाला माहिती आहे की कमी लोकांकडे जास्त संपत्ती आहे आणि जास्त लोकांच्या वाट्याला कमी संपत्ती आलेली आहे. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. दोन्ही स्टेटमेंट कसं क्लिक करणार, तर आपल्याला त्यांनी तिसरा स्टेटमेंट कॉमन एक ॲड करून दिलेला आहे, दोघांना कंबाईन करून तो ऑप्शन दिला आहे, त्यामुळे तिसरा ऑप्शन बरोबर आहे. जागतिकीकरणामुळे कोणत्या क्षेत्रातील रोजगार कमी झाला आहे. यासाठी पण तुम्हाला पॅसेज वाचायची गरज आहे का, नाही आहे. का, तर जागतिकीकरणानंतर काय आले, खाजगीकरण झालेले आहे, सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, सेवा क्षेत्र आणि लघु उद्योग पण वाढलेले आहेत. पण सर्वात कमी वाटा कशा झाला आहे, सार्वजनिक उपक्रमांचा, कारण की गव्हर्नमेंट बाहेर पडत चाललं आहे बिझनेस सेक्टरमधून, त्यामुळे ते नोकरी देत नाहीत नवीन लोकांना, बरोबर. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला पॅसेजची गरज नाही आहे. एक किंवा दोनच प्रश्न असे त्या तुम्हाला पॅसेजची गरज पडते. आता हा वाला प्रश्न बघा, व्यवस्थापक काय करतात, म्हणजे मॅनेजर्सवरती प्रश्न आहे. छोटासाच पॅसेज आहे, साधारण 1 2 3 4 पॅसेज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे वाचायला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं लागतील. 2 ते 3 मिनटं वाचायला आणि 2 ते 3 मिनटं प्रश्न सॉल्व करायला. मानवी कौशल्यांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. लोकांना समजून घेणे, इतरांशी संवाद साधणे, इतरांना मदत करणे. हे सगळं दिले त्यांनी ऑप्शनमध्ये, सर्व पॅसेजमध्ये आहेत मेन्शन पॉईंट, त्यामुळे वरील सर्व असा ऑप्शन येतो. पुढचा वाला बघा, खालील पर्यायांपैकी कोणते विधान सत्य नाही. तांत्रिक कौशल्यांमध्ये विशेष ज्ञान आणि कौशल्य लागू करण्याची क्षमता समाविष्ट असते, बरोबर आहे. तांत्रिक कौशल्यांवर व्यावसायिक मुक्तदारी नसते, बरोबर आहे. सर्व तांत्रिक कौशल्य शाळा किंवा औपचारिक शिक्षण कार्यक्रमामध्ये शिकवण्याची गरज नसते, हे पण बरोबर आहे. सर्व नोकऱ्यांना काही विशेष कौशल्यांची आवश्यकता नसते, हे रॉंग आहे. सर्व नोकऱ्यांना काही ना काहीतरी विशेष कौशल्याची आवश्यकता असतेच, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज रॉंग, ठीक आहे. तो सत्य नाही आहे, म्हणून आपला तोच ऑप्शन आहे. पुढचा वाला बघा, कोणते विधान सत्य आहे. व्यवस्थापकाकडे जटिल परिस्थितीचे विश्लेषण आणि निदान करण्याची मानसिक क्षमता असणे आवश्यक आहे, बरोबर आहे. निर्णय घेणे संकल्पनात्मक कौशल्य आहे, ते पण बरोबर आहे.
नोकरीमध्ये नाविन्यपूर्णता आणणे हे व्यवस्थापकासाठी महत्त्वपूर्ण संकल्पनात्मक कौशल्य नाही, हे रॉंग आहे. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 1 आहे. हा वाला बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरेच लोक तांत्रिक कौशल्यामध्ये निपुण असतात परंतु ते चांगले श्रोते नसतात. बरोबर आहे. व्यवस्थापक इतर लोकांद्वारे काम करतात, हे पण बरोबर आहे. मॅनेजर्स वर्क थ्रू अदर पीपल. व्यवस्थापकांकडे चांगली मानवी कौशल्य असणे आवश्यक नाही. पहिलं स्टेटमेंटमध्ये पाहिजे आहे की ते असायला हवे, त्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. आपला ऑप्शन इथे आला ऑप्शन नंबर 2. पुढचं बघा, खालील विधानांचा विचार करा. व्यवस्थापक इतर लोकांद्वारे काम करतात, बरोबर. वरती स्टेटमेंटमध्ये दिले. व्यवस्थापकांकडे चांगली मानवी कौशल्य असणे आवश्यक आहे, बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3. दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि हे विधान ब चे कारण आहे. ठीक आहे. एकदम सिंपल सिंपल पॅसेजेस आहेत, एकदम छोटे छोटे आहेत. आता आपण बघा, एन्व्हायरमेंटवरती प्रश्न विचारला आहे त्यांनी, परिसंस्थेवरती छोटासाच पॅसेज आहे. पॅसेज पहिले वाचला तरी काय हरकत नाही आहे. तुम्हाला क्वेश्चन्स पहिले वाचायची इथं गरज नाही. पण तुम्ही क्वेश्चन जर वाचला तुम्हाला कळून जाईल की पॅसेजमध्ये कशावरती फोकस करायचा आपल्याला. त्या पोषण प्रणालीमध्ये जीवमृत अपघटित पदार्थांचे अन्न म्हणून सेवन करतो ती पोषण प्रणाली कोणती? आता यासाठी तुम्हाला पॅसेजची ॲक्च्युली गरजच नाही आहे या चॅप्टरसाठी. तुम्हाला माहिती आहे की सॅप्रोफायटिकच असतात, जे डिकम्पोजर असतात त्यांना सॅप्रोफायटिक म्हणतात. जीव पुढचा वाला बघा, सेम मृत उत्पादकांच्या पेशींमधील जैविक संयुगाचे विघटन करण्याची प्रक्रिया म्हणजे डिकम्पोजिशन. ऑप्शन नंबर 4. हे तुम्हाला पॅसेजची गरज नाही, त्यांनी सिंपल डेफिनेशन विचारले आहेत. पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आढळणारे प्राथमिक भक्षक कोणते? आता तुम्हाला प्रॉपर तुम्ही जर वाचलं तरच तुम्हाला त्याचा आन्सर सापडू शकतो. म्हणजे बेसिक तुम्हाला माहिती आहे झू प्लॅन्क्टन असतं, पण तुम्हाला तरी तो प्रश्न म्हणजे पॅसेज जर वाचलं तुम्हाला ते एक आन्सर तुमचं कन्फर्म होऊन जाईल. त्यामुळे इथे गरज पडू शकते पॅसेज वाचायची. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 येते इथे. हा वाला बघा, गोड्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये डॅश घटकांमध्ये सूर्यप्रकाश, तापमान, विरघळलेलं ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, खोली, पाण्याचा प्रवाह समावेश होतो. आता हे काय आहेत? हे अजैविक घटक आहेत, अबायोटिक फॅक्टर्स. हे तर तुम्हाला ह्याच्यासाठी काय पॅसेज वाचायची गरज नाही आहे. मी परत परत त्याच गोष्टी सांगतोय की तुम्हाला समजून जाईल की नक्की काय पेपर सिम्पल होता. कारण की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पॅसेजच वाचायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुमचा वेळ वाचतोय, तुम्ही डायरेक्ट प्रश्न वाचून सॉल्व करू शकता. इथे आहे थोडंसं पॅसेज वाचलं तर तुम्हाला ते आन्सर नॅरो डाऊन करता येते, कारण की सिमिलरच ऑप्शन्स येते. ठीक आहे. त्यांनी जे शब्द वापरले त्या हिशोबाने आपण ऑप्शन नंबर 1 म्हणू शकतो. परत हा सायन्सचा प्रश्न आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, कार्बनबद्दल माहिती दिलेली आहे. आता कार्बनबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, आपण सायन्समध्ये वाचतोच प्रत्येक वेळा कार्बन. त्यांनी काय दिले? कार्बन डायऑक्साईड आणि कार्बोनेट्स कोणत्या प्रकारचे संयुगे आहेत? असेंद्रिक आहे म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ते माहिती तुम्हाला. पॅसेजची गरज आहे का? नाही. कोणते विधान ग्रॅफाइटबाबत सत्य आहे? कठीण आहे का? नाही आहे. हिरा असतो सर्वात कठीण. तो नरम गुळगुळीत आहे, विद्युत वाहित आहेत, बरोबर आहे. तो फक्त हिऱ्याचे छेदन करण्यासाठी वापरला जातो, शक्यच नाही आहे. तो कार्बनचा कृत्रिम रूप आहे, नाही. नॅचरली मिळतो ग्रॅफाइट. पेन्सिल वापरायचो आपण आधी ग्रॅफाइटच्या. आता इथे बघा, कार्बनचा अणुक्रमांक किती आहे यासाठी पण तुम्हाला आता पॅसेज वाचायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे की 6 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. त्यानंतर खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप ॲलोट्रोप नाही आहे? हे पण यासाठी तुम्हाला पॅसेजची गरज नाही आहे. सिम्पल सायंटिफिक फॅक्ट आहे की कार्बन डायऑक्साईड इज नॉट ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. ग्रॅफाइट आहे, हिरा आहे, फुलरिन आहे. त्यानंतर हा प्रश्न काय? खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे कार्बन अनेक संयुगे तयार करू शकतो? जरी तुम्हाला स्पेसिफिकली माहिती नसेल तरच तुम्हाला पॅसेज वाचायची गरज आहे. पण बाकी कुठलाही ऑप्शन तुम्ही बघितला तर तो, जसं की रेडिओ ॲक्टिव्ह नेचर आहे त्याचा काय संबंध नाही. ॲबिलिटी टू फॉर्म आयोनिक बॉन्ड्स याचा पण काय संबंध नाही. हाय ॲटॉमिक मास नाही आहे त्याचं. एकच ऑप्शन राहतो इथं, टेट्रा बॅलन्सी आणि कॅटेनेशन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला विदाउट पॅसेज वाचता हे प्रश्न सॉल्व होतात. एकदम इझी कॅटेगरीमधले प्रश्न आहेत. आता हा तर एक पॅसेज आहे, एकदम माझा फेवरेट पॅसेज होता पेपर सोडवताना. उतारा वाचून त्यातील प्रश्न सोडवा. आपल्या संविधानातील उद्देशपत्रिकेबद्दलचा हा पॅसेज आहे आणि एकदम कॉमन पॅसेज आहे. तुम्ही जर बऱ्याच वेळा हा पॅसेज तुम्ही वाचलेला असेल कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे उद्देशपत्रिकेबद्दल वेगवेगळ्या स्पेशलिस्ट लोकांचं, एक्सपर्ट लोकांचं मत आहे त्या पॅसेजमध्ये. आता तुम्ही माहिती असेल, उद्देशपत्रिका आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे असं कोण म्हणले? के.एम. मुन्शी म्हणलेत. एम-पी-एस-सी करणाऱ्या, यू-पी-एस-सी करणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक विद्यार्थ्याला या गोष्टी पाठच असतील. कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही सांगितले? बेरोबारीमध्ये सांगितले. प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी कोणाचं पुस्तक आहे? हन्स बेकरचं पुस्तक आहे. म्हणजे याला एक्सप्लेनेशनची पण गरज नाही. या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. उद्देशपत्रिका संविधानाचा आत्मा आहे कोण म्हणले? ठाकूरदास भार्गव म्हणलेत.
एम हिदायतुल्ला म्हणलेत. ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न काय आहे पॅसेजसाठी? अर्नेस्ट बार्कर राजकीय विचारवंत कोणत्या देशाशी निगडीत आहेत? इंग्लंड. ते इंग्लिश विचारवंत होते. ओके. आता पुढचा पॅसेज काय आहे? पॅसेज आहे साधारण हा आपला परत इकॉनॉमी हिस्ट्रीवरचा पॅसेज आहे की वसाहतवाद आणि त्याच्या गोष्टींबद्दल हा पॅसेज भाष्य करतो. तर हा पॅसेजसाठी तुम्हाला थोडंसं पॅसेज वाचावं लागेल प्रश्न सोडवण्यासाठी. हा प्रॉपर मराठीचा पॅसेज आहे, याच्यासाठी इंग्लिश ट्रान्सलेशन अवेलेबल नाही आहे. मँचेस्टर क्लॉथ मोठ्या प्रमाणात कोणत्या देशात मिळत होतं? तर तुम्ही जर वाचायला लागेल तुम्हाला प्रॉपर, तुम्ही जर का गेस करायचा प्रयत्न केला तर चुकू शकतं. महायुद्धानंतर कोणत्या 2 महासत्ता युद्धास आल्या? हा विदाउट पॅसेज तुम्ही सांगू शकता, अमेरिका रशिया. औद्योगिक क्रांतीशी संबंधित 3 प्रस्तुत घटकात दिलेले आहेत ते सांगा. आता याच्यामध्ये जरा कन्फ्युजन आहे की याच्यामध्ये हे दोन ऑप्शन येऊ शकतात. आता आयोग कुठलं उत्तर बरोबर देतं हे आपण गेस करू शकत नाही आहे. साधारणपणे मला असं वाटतं की पहिला ऑप्शन बरोबर असेल. कामगार, गिराईक, बाजारपेठ हे साधारण सर्व शब्द त्या पॅसेजमध्ये परत परत त्यांनी वाचलेले आहेत. त्यानंतर काय आहे? बाजारपेठांची उपलब्धता कोणत्या क्रांतीसाठी आवश्यक असते? औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असते. जर्मनांना इंग्रज फ्रेंच यांचा पराभव करण्याची गरज का भासली? तर हुकमी बाजारपेठ मिळवण्यासाठी त्यांना युद्ध करावं लागलेलं आहे जर्मनांना. सेकंड वर्ल्ड वॉर, फर्स्ट वर्ल्ड वॉर त्यासाठीच झालेले आहेत कारण की त्यांच्याकडं कॉलनीज नव्हत्या. सर्वात शेवटचा पॅसेज कम्प्लीट इंग्लिशवाला. आता हा पॅसेज आहे कार्पेंटर्स फ्रॉम टाईम इमोरियल, म्हणजे साधारण लाकडाच्या झाडाच्या जे हे असतात रिंग्स असतात त्याबद्दल हा पॅसेज भाष्य करतो. यासाठी पण तुम्हाला पॅसेज वाचायची गरज आहे का नाही ते तुम्ही चेक करू शकता. आता पहिलाच प्रश्न काय? डिस्टिंक्शनला डिस्टिंक्ट आहे, स्ट्रक्चरला स्ट्रक्चरल आहे, वुडला वुडन आहे, तर सायकलला काय येणार आहे? सायक्लिक आहे. बेसिक इंग्लिश आहे, पॅसेजची काहीच गरज नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स इन कंटेक्स ऑफ गिवन पॅसेज? ॲरिस्टॉटल टोल्ड अस द ट्री ट्रंक कॅन ॲड न्यू रिंग एव्हरी इयर. हे रॉंग आहे. ऑल टाईप ऑफ ट्री कंटेन्स डार्क अँड लाईट ब्रँड. ऑल नाही आहेत. ट्री कंटेन द रेकॉर्ड ऑफ देअर एज ओनली. एक्स्ट्रीम स्टेटमेंट. रॉंग आहे. ह्युमन बिंग हॅव अनलॉक्ड ऑल द सिक्रेट्स कंटेन. हे पण एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. हे रॉंग आहे. म्हणजे तुम्हाला या तीनसाठी तर 100% माहिती आहे की एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहेत ते. त्यामुळे पॅसेज न वाचता सुद्धा तुम्ही मार्क करू शकता. पण पहिल्या स्टेटमेंट कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचावं लागेल. ते सर्वच स्टेटमेंट फॉल्स आहेत. ऑप्शन नंबर 3. इथे काय? द वर्ड ग्रेन इन द पॅसेज मीन्स, म्हणजे तुम्हाला पॅसेज वाचावं लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की ग्रेनचा अर्थ काय होतो. तर नॅचरल पॅटर्न ऑन द लाईन्स ऑन अ सरफेस ऑफ वूड, त्याबद्दल म्हणजे ग्रेन्स बोलले. ग्रेन्स ऑफ द वूड असं बोलतात. द फॉलोइंग वर्ड्स स्टार्ट्स वर्ड्स इन ए विथ दर मिनिंग्स इन बी. यासाठी पण तुम्हाला पॅसेज वाचायची गरज नाही, बेसिक आहे. आर्काईव्ह म्हणजे काय? अ प्लेस वेअर हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स रेकॉर्ड्स आर केप्ट. डॉर्मंट म्हणजे काय? अलाइव्ह बट नॉट ग्रोईंग. प्रेसिपिटेशन म्हणजे काय? रेनिंग अँड स्नोईंग. अँड डेसिडियस म्हणजे ट्री शेडिंग देअर लिव्स ॲन्युअली. ठीक आहे. पानझडी, वने, डेसिडियस म्हणजे. शेवटचा प्रश्न काय? द अल्टरनेटिंग डार्क अँड लाईट बँड्स आर क्लिअरली सीन इन ट्रॉपिकल ट्रीज, डेसिडियस ट्रीज, कोनिफर्स अँड ऑल टाईप ऑफ ट्रीज. तर पॅसेजमध्ये त्यांनी कोनिफर्स दिलेले आहे म्हणजे सूचीपर्णी वनस्पती. अशा प्रकारे आपले पॅसेजेस संपलेले आहेत. आपल्याला ह्या 50 पॅसेजेसमध्ये साधारण किती प्रश्न आलेत? साधारण तीन प्रश्न असे असतील की ते कन्फ्युजिंग असतील. बाकी 47 क्वेश्चन्स आहेत एकदम इझी टाईपमधले आहेत, तुम्ही ते चुकवायचेच नाही आहेत. सोडू पण नका. सर्व प्रश्न सरळ सरळ समोर दिसतात. अगदी मी जर म्हटलं की तुम्हाला विदाउट पॅसेज जर सोडवायचे नसतील, तुम्ही पॅसेज वाचायला पण जास्त वेळ लागत नाही. पॅसेज पण लेंदी नाही आहेत आणि कन्फ्युजिंग पण नाही आहेत. त्यामुळे 47 प्रश्न चुकायची काही शक्यता तिथे दिसत नाही आपल्याला. आणि या फक्त 47 वरती पण आपण क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पुढचा पेपर सोडवायची पण गरज नाही आहे. ओके, जर का स्मार्ट वर्क करायचा असेल तर. पण डोंट गो, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो. त्यामुळे पुढचा पेपर सोडवायलाच पाहिजे प्रत्येकाने. जर का इझी असेल तर काय हरकत आहे मार्क मिळवायला. ठीक आहे. आता सी सॅटचे प्रश्न आपण सोडवायला घेऊया. जनरल मेंटल ॲबिलिटी आणि रिझनिंगचे प्रश्न आहेत. तर आता पहिला प्रश्न बघा. खालील विधान ए आणि कारण आरसाठी योग्य पर्याय निवडा. विधान ए काय म्हणते? एस्किमो इग्लूमध्ये राहतात कारण बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाही आहेत. ह्याचं काय होतं आहे? दोन्ही बरोबर आहेत हे. त्यामुळे आपलं ऑप्शन काय येणार आहे? ए आणि आर दोन्ही खरे आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. सरळ सरळ आहे, जास्त काय डिफिकल्ट नाही त्याच्यामध्ये. हा वाला प्रश्न बघा. आता हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे प्रॉबॅबिलिटीचा. एका पिशवीत 4 पांढरे, 3 लाल आणि 6 निळे बॉल आहेत.
पिशवीतून यादृच्छिकपणे 3 बॉल काढायचे आहेत तर खाली सर्व लाल असण्याची शक्यता किती? तर आता किती टोटल बॉल आहेत? 4 अधिक 3 अधिक 6 13 बॉल आहेत. तर टोटल पॉसिबिलिटी किती आहे 13 बॉल काढायची? चान्सेस किती आहेत? 13C3. ते काय? 13 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 13 मायनस 3 फॅक्टोरियल. ओके, तर हे सॉल्व करायचं कसं करायचं? 13 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 10 फॅक्टोरियल. काय येणार आहे पुढे? 13 गुणिले 12 गुणिले 11. 10 फॅक्टोरियल कॅन्सल होऊन जाईल पुढे. 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 दुणे 6 आणि 6 दुणे 12. 13 दुणे 26 आणि 11 गुणिले 26 किती होते? 11 सक 66. 6 11 दुणे 26 11 दुणे 22 आणि 6 286. सो 286 आहेत चान्सेस. आणि 3 बॉल काढायचे आहेत आपल्याला. तर 3 बॉल काढायचे तर तिन्ही रेड असे चान्सेस किती आहेत? एकच चान्स आहे, एका मागोमाग एक 3 निघतील, म्हणजे 3C3 बेसिकली. दॅट कम्स टू 1. सो किती प्रॉबिलिटी यायला पाहिजे? 1/286. तो ऑप्शन त्यांनी दिलेलाच नाही आहे, त्यामुळं हा प्रश्नच हॅश होऊ शकतो. ठीक आहे, MPSC काय करते बघूया. पण माझ्या हिशोबाने हा प्रश्न 186 त्याचा आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा वाला बघा. खालील प्रश्नामध्ये 2 विधाने 2 अनुमाने आहेत. दिलेली विधाने जरी वास्तवाशी विसंगत असली तरी सत्य आहेत असे समजा. ह्याच्यामध्ये काय? सर्व कागद पेन आहेत. कागद पेन आहेत आणि सर्व टेबल पेन आहेत. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. तर आता तुम्हाला काय काय काही टेबल कागद आहेत, इथं बघितलं तर आहेत. ओके, आणि काही टेबल कागद नाहीत, हे रॉंग येतं. इथं बघितलं तर, इथं बघितलं तर काय काही टेबल कागद आहेत नाही आहे, आणि काही टेबल कागद नाही, ते बरोबर आहे. त्यामुळे 2 पॉसिबिलिटी येतात आणि दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये तुम्हाला कन्फर्म असं काही आन्सर मिळत नाही. त्यामुळे दोन्ही अनुमानं चूक आहेत असं आपल्याला इथं लिहावं लागेल. ठीक आहे, पुढचा वाला बघा. टी हा पीचा भाऊ आहे. आर ही पीची मुलगी आहे. टी हा पीचा भाऊ आहे. ठीक आहे, आर ही पीची मुलगी आहे. एम ही टीची बहीण आहे आणि व्ही हा आरचा भाऊ आहे. तर व्हीचा काका कोण? जर का पी इथं आपण वडील पकडले त्याचे, तर व्हीचा काका कोण आहे? पी हा व्हीचा वडील आहे आणि व्हीचा काका कोण? तो पीचा भाऊ आहे जो, दॅट इज टी. ठीक आहे, तर का त्यांनी तिथं आता जेंडर दिलं नाही आहे. पी जर का स्त्री असली असती तर त्याचा काका नसता आला, म्हणजे अंकलवरनं काढला असतं तरी आपल्याला टी लिहावं लागलं असतं. ठीक आहे, असं म्हणू नका की त्यांनी काका दिलं आहे आणि ती फिमेल असली तर तो काका नाही लागणार तिचा. ओके, इंग्लिशमध्ये वाचायचं. पीचा काका म्हणजे व्हीचा काका म्हणजे तो मामा पण असू शकतो. ओके, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. हे तर श्रेणी दिली आहे त्यांनी. याच्यामध्ये श्रेणीमध्ये कोणत्या संख्या प्रश्नचिन्हांच्या जागी येतील? इथे काय दिसतं तुम्हाला? एक श्रेणी मोठी दिसते, 2 क्वेश्चन मार्क दिलेत त्यांनी. तर 2 क्वेश्चन मार्क आहेत म्हणल्यावरती सिरीज आपल्याला बघितलं तुम्ही तर असं समजेल तुम्हाला की 2 सिरीज आहेत तिथे, एक अशी आणि दुसरी अशी आहे. तर बघा 69 76 मध्ये काय +7 होते. हां, 76 + 83 +7, 83 + 7 90. तुमच्या सेकंड क्वेश्चन मार्कला 90 असणार आहे. ठीक आहे, एक तर तुम्हाला अपर्याय मिळाला, एकच पर्याय आहे, पण क्रॉस चेक करूया. 53 आणि 46 -7चा फरक आहे. 46 -7 39, 39 - 7 32. त्यामुळे आपलं ऑप्शन 2 कन्फर्म होतं आहे. आता हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. गटात न बसणारे पद ओळखा. तलाठी, सर्कल म्हणजे मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी असे लोक दिले. त्यातलं कोण बसत नाही गटात? तर तुम्ही जर बघितलं, हे सगळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधले आहेत. बाकीचे एकच अधिकारी आहे, तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये नाही आहे. तो साधारण डिस्ट्रिक्ट लेवलचे जे अधिकारी असतात त्या लेवलमध्ये तो बसतो आहे, म्हणजे त्याच्या डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगमध्ये वगैरे त्याचं काम असतं. ओके, तर रेव्हेन्यूचं काम तो अधिकारी बघत नाही, त्यामुळं आपल्या हिशोबाने त्याचा आन्सर असायला पाहिजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतात? प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य तार्किक संख्या निवडा. काय दिलेत त्यांनी? 2-3 सर्कल दिलेत,
आता सर्कलचं इंडिव्हिज्युअली काढून बघा काय लॉजिक लागते का. 10 3 109 सरळ सरळ दिसते. 100 अधिक 9 आहे म्हणजे काय 10 स्क्वेअर अधिक 3 स्क्वेअर. इथं पण 65 काय 49 अधिक 16 7 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. अगेन इथं 11चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर 121 प्लस 6 36 121 प्लस 36 157. ऑप्शन नंबर 3. एकदम फास्ट क्वेश्चन सॉल्व होतात ते, जास्त विचार नाही करावा लागत. कॅल्क्युलेशन पण डिफिकल्ट नाही आहे. एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 9:8 असे होते. ओके, पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500ने जास्त आहे. म्हणजे पुरुष 9 आहेत तर स्त्रिया 8 आहेत, तर टोटल किती आहेत 17 आहेत. 17ची संख्या त्यांचा फरक आहे 500, तर 17 गुणिले 500 17 5 85. ऑप्शन नंबर 1 सरळ सरळ आन्सर आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काय जे डेप्थमध्ये पण क्वेश्चन नाही विचारला, बरोबर विचारला आहे, त्यामुळे पटकन आन्सर येतं. आता काय आर हा भागाकार दर्शवतो, टी हा बेरीज दर्शवतो, ते लिहून घ्या. आहे कसं कसं आहे 15 डब्ल्यू वजाबाकी दर्शवते, 12 टी बेरीज दर्शवते, त्यानंतर आर हा भागाकार दर्शवते आणि बी हा गुणाकार दर्शवते. आता सॉल्व करा. आपल्याला बॉडमॉस लावायचं आहे. पहिलं काय येणार आहे 8/2 4 आणि 4 सक 24 आणि 24 वजा 12 प्लस 12 आणि 15 प्लस 12 27. ऑप्शन नंबर 3. जास्त कॅल्क्युलेशन पण करत नका बसू, सरळ तोंडी कॅल्क्युलेशन केले तरी ते आन्सर सॉल्व होतात. पुढचा प्रश्न बघा. आई व मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 असे होते. आता सध्याचे गुणोत्तर बघा, चेक करा. 7:2 किती आहे का, हे आहे, हे आहे, हे नाही आहे, ऑप्शन डायरेक्ट गायब होतो. हे आहे का, हे आहे. त्यांचं 5 वर्षापूर्वीचं वय काढा. समजा एक ऑप्शन ट्रायल एरर करा. 35 वजा 5 30 आहे आणि 10 वजा 5 5 आहे. येते का याचं गुणोत्तर 6:1? हो येते 6:1. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 1. जास्त तुम्हाला चेक पण नाही करायचं इथे. 10 संख्येची सरासरी 7 आहे, तर प्रत्येक संख्येच्या 15ने गुणले तर संख्यांच्या नवीन संचाची सरासरी किती. आता असं पकडा की 7 10 वेळा घेतला त्यांनी, असं करत करत तो 10 वेळा घेतला आणि त्यामुळे त्याची सरासरी 10ने डिवाइड केल्यानंतर त्याची सरासरी येईल. तर प्रत्येक संख्येला जर का 15ने गुणलं तर 15 एका ब्रॅकेटच्या बाहेर येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आतमध्ये काय येणार आहे 70/10 म्हणजे 7च येणार परत त्याची सरासरी, आणि 15 7 5 ऑप्शन नंबर 1. ओके, काय कुठल्या कन्सेप्ट पाठ करायचे आहेत का, नाही. इथे बघा 2 संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे. मसावी म्हणजे HCF इंटू 45. जर एक संख्या 125 असून त्यांचा मसावी आणि लसावीची बेरीज 1150 आहे. लसावी प्लस मसावीची बेरीज 1150 आहे. आता ह्यात टाका लसावीची किंमत, तर किती येणार आहे 46. HCF इज इक्वल टू 1150. सो काय येणार आहे H कॅल्क्युलेट केलं तर 23 5 15 सो वरती येणारे 50 व्हॅल्यू 2 25 येईल. ठीक आहे, HCF येणार 25. सो L काय येणार आहे, लसावी किती येणार आहे 45 गुणिले 25. पण आपल्याला पुढे माहिती आहे की त्यांनी संख्या दिल्या नाही आहेत आपल्याला, दोन्ही एक संख्या दिलेली. तर त्या जेव्हा 2 संख्या माहिती नसेल तुम्हाला तेव्हा त्यांचा LCM गुणिले HCF इज इक्वल टू 2 संख्यांचा गुणाकार असतो. दुसरी संख्या x पकडा. आता तुम्हाला इथे माहिती आहे की HCF काय आहे 25 आहे, LCM काय आहे 1125, ॲडिशन त्याची यायला पाहिजे तेवढी म्हणून. ओके, आणि गुणिले 125 गुणिले x. तर आता इथे काय येणार आहे 25 5ने डिवाइड झालं आणि 5ने याला डिवाइड करायला गेलं तर 5 2 10 5 2 10 5 5 25. तर xची किंमत काय आली 125. एकच कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे की लसावी मसावीचा गुणाकार इज इक्वल टू त्या 2 संख्यांचा गुणाकार. हा प्रश्न काय म्हणतोय, एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती. एकदम सिंपल आहे. एक संख्या आहे x, त्याच्या 2.5% इज 8. सॉल्व करायचं आपल्याला फक्त x साठी. x इज इक्वल टू 800, खाली एक शून्य ॲड केला तर 25,
तर 25 त्रिक 75, 25 दुने 50, 320. ऑप्शन नंबर 1. सिंपल आहे. आता हा बघा, एका आयताची रुंदी ए लांबी बी आहे, तर रुंदी 20% कमी केली आणि लांबी 10% वाढवली, तर नवीन आयताचे क्षेत्रफळ ए बीच्या तुलनेत शेकडेवारीत किती असेल? त्याची लांबी रुंदी समजा आपण असं पकडूया 10 आहे, ओके, आणि रुंदी पण 10 आहे असं पकडूया. तर त्यांनी 20नी कमी केली म्हणजे 8 झाली, आणि 10नी वाढवली म्हणजे 11 झाली. ओके, स्क्वेअर हा पण आयतच असतो, त्यामुळे दोन्ही लांबी रुंदी सेम पकडू शकतो आपण. ते 100 आला ह्याचा एरिया, ह्याचा किती आला 88. त्यांनी काय विचारले, नवीन आयत क्षेत्रफळ एबीच्या तुलनेत किती आहे? 88%. ओके, जस्ट अज्युम करायचं काहीतरी सगळ्यात सिम्पलवाली फिगर आणि त्याच्यावरनं करायचं. तर हा क्वेश्चन, त्यासाठी तुम्हाला इंग्लिशची नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये वाचलं तर तुम्हाला कळणार नाही पटकन, इंग्लिशमध्ये वाचा. टू मेक समथिंग लेस सिव्हिअर और इंटेन्स. काय अर्थ होतो याचा? अर्थ होतो मिटिगेट. जरी समजलं नाही तरी बाकीचे 3 बघा, इंटेन्सिटी हा काही शब्द नाही लागत, प्रोवोक, ॲम्प्लिफाय, या तिन्ही शब्दांचा अर्थ सेमिलरच आहे. मिटिगेटचा अर्थ त्याच्या विरुद्ध आहे, म्हणजे शांत करणे असा होतो. आता आपण बघितलं, जे आपण सुरुवातीला म्हटलं की एक पॅसेज त्यांनी विचारला आहे, त्या पॅसेजवरनं आपल्याला त्यांनी परत 4 प्रश्न विचारलेत, जे की युजली ते नाही करत. ओके, तो पॅसेज वाचून घ्या. स्मिताने तिचा विज्ञान प्रकल्प काळजीपूर्वक मोठ्या बॉक्समध्ये ठेवला. तिने तिच्या शिक्षकाने दिलेली चेकलिस्ट दोनदा तपासली, खात्री केली की तिच्या चार्ट्स, मॉडेल आणि स्पष्टीकरण एकत्र घेतले आहेत. तिची आई दारात छत्री घेऊन ढगाळ आकाशाकडे चिंतेने पाहत होती. शाळेच्या प्रदर्शनात फक्त 1 तास बाकी होता आणि त्याने तिथे पोहोचण्यासाठी बाजारातून चालत जावं लागणार होते. आणि त्यांनी त्याच्यावरती काय केले, उतार्यावर आधारित त्यांनी प्रश्न विचारलेत. उतार्यावर आधारित पुढे काय होऊ शकतं? स्मिता तिचा चार्ट्स घरी विसरते, हे शक्य आहे का? नाही, तिने काळजीपूर्वक भरलेला आहे तो. तिचा प्रकल्प पावसात खराब होऊ शकतो मे बी. ती शाळेत येते, तिचं प्रदर्शन सेट करते, हे पण होऊ शकतं. तिचे शिक्षण प्रदर्शन रद्द करतात, ह्याच्याबद्दल काय बोलत नाहीत, त्यामुळे हा ऑप्शन तर सरळ सरळ तुम्ही साईडला टाका. 2 ऑप्शनबद्दल आपण बोलू शकतो इथे, की तिचा प्रकल्प पावसात खराब होतो. पण आपण जर बघितलं ती छत्री वगैरे रेडी घेऊन बसले, तर त्याची पण शक्यता कमी झाली येते. हे ती सर्वात जास्त पॉसिबल आहे की ती सगळी तयारीने बसलेली आहे, छत्री वगैरे घेऊन जाते, तर ती पॉसिबिलिटी शाळेत येईल आणि तिचं प्रदर्शन सेट करेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय, परिस्थितीत कोणती माहिती तातडी असल्यास संदर्भ देते? स्मिता तिच्या आईकडे एक छत्री होती, काही संबंध नाही. प्रदर्शनाला फक्त 1 तास आहे, हो, हे दाखवते की काहीतरी त्यांना गडबड आहे त्या गोष्टीची. ओके. पुढचा प्रश्न काय, ढगांनी भरलेल्या आकाशाकडे चिंताग्रस्त नजरेने पाहणे. वाक्प्रचार स्मिताच्या आईबद्दल काय सुचवतो? ती उशिरा पोहोचण्याबद्दल काळजीत आहे, होऊ शकतं. तिला स्मिताला जाऊ द्यायची इच्छा नाही, होऊ शकतं. ती हवामानाबद्दल चिंतित आहे, ते पण आहे. तिने तिची छत्री विसरली आहे, हे नाही झालेलं काही. ठीक आहे. तर आता सरळ सरळ ह्याचा आन्सर 3च आहे. ती हवामानाबद्दल चिंतित आहे, म्हणूनच ती बघते. तिला असं वाटतं की तिचा प्रोजेक्टला ती भिजेल का, किंवा तिला काय त्रास होईल का, त्याबद्दल तिचं चाललेलं आहे. ओके. शेवटचा सर्वात, या उतारावर आधारित स्मिताच्या तिच्या प्रकल्पाकडे असणारी वृत्तीत काय दर्शवतं? ती चिंताग्रस्त, तयारीशिवाय आहे, नाही. ती उत्साही आहे पण अनिश्चित आहे, असे पण नाही. ती पद्धतशीर आणि समर्पित आहे, हो, ती पद्धतशीर आहे, ती सगळं चेक करते आहे, ती समर्पित, डेडिकेटेड आहे ती प्रॉपरली. ओके. स्वारस्य नसल्याने सहज आहे, अजिबात नाही. ओके, ती पहिलेच 2 वाक्यात ते कळतं की तिला सगळं इंटरेस्ट आहे त्या गोष्टींमध्ये. पुढचे वाले क्वेश्चन्स बघा, वेन आकृतीच्या आधारे योग्य पर्याय निवडा. आता ही वेन आकृती दिली, त्यामध्ये तुम्ही जर का सगळं चेक केलं तर तुम्हाला समजेल की पहिलंवाला जे ऑप्शन आहे तोच सर्वात जास्त फिट बसते. भांडी, स्टील, पितळ. ही भांडी आहेत, काही स्टीलचे असतात, काही पितळ्याचे असतात. ओके. जलचर, मासे, चिमणी ह्याचा एकमेकांबरोबर काहीच संबंध नाही. जलचर माशांबरोबर लागतोय, पण मासे चिमणीचा आणि जलचर आणि चिमणीचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन तर डायरेक्ट गायब होतोय. सर्व पर्यायाबरोबर याचा पण ऑप्शन लगेच तिथं गायब झाला. शिक्षक, मानव, पदवीधर, हे कसं असायला पाहिजे तुमच्या हिशोबाने? ते 3 कॉन्सेंट्रिक सर्कल पाहिजे. मानव आहेत, पदवीधर आहेत त्यातले काही शिक्षक आहेत. ओके, असा सर्कल आला तर तो तिथं पॉसिबल होतं, त्यामुळे ऑप्शन नंबर 1च आहे. हा एक प्रश्न बघा, एकदम मस्त आहे. खालील संख्याक्रमामध्ये लावून प्रश्नचिन्हाच्या जागेवर संख्या द्या. 48, 513, 63. आता तुमचे जर का पाढेपाठ असतील, तुमचे स्क्वेअर क्यूब रूट वगैरे पाठ असतील, तर तुम्हाला हे सोपं जाईल. तर 48 काय आहे? 49 मायनस 1, 7 स्क्वेअर मायनस 1. 513 काय आहे? 8 क्यूब प्लस 1, 512 प्लस 1 आहे. 63 काय आहे? 64 मायनस 1, 8 स्क्वेअर मायनस 1. ओके. सो पुढचं काय येणार आहे? 9 क्यूब प्लस 1 यायला पाहिजे. तर 9 क्यूब काय आहे? 729 प्लस 1. ऑप्शन नंबर 1. ओके. जेवढे तुमचे पाढे वर्गमूळ पाठ असतील, घनमूळ पाठ असतील, तुम्हाला सोपं जाणार आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करायला. हा पण परत एक इंग्लिशचा
डिक्शनरीसारखं म्हणजे अल्फाबेटिकली आपल्याला लावायचे आहेत. त्यांनी काय दिलं तर पहिले API EPI तर कॉमन आहे, सोडून जा. चौथा अक्षर काय आहे? SSS आणि G. सो सर्वात पहिला असायला पाहिजे चौथा. ठीक आहे. त्यानंतर काय आहे पुढचं? OTC. तर OTC मध्ये काय पहिलं सर्वात येतं? C. त्यामुळं पहिलं असणार आहे 3. हा ऑप्शन कॅन्सल झाला. झालं, आपला आन्सर मिळालेला आपल्याला इथे. हा प्रश्न काय आहे? एका टेबलावरती गणित, हिंदी, मराठी, भूगोल 7 विषयांची पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे आणि मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. ठीक आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या पुस्तकाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. ओके, हे सर्व लॉजिक लागते. इतिहास व भूगोल तसेच समाजशास्त्र व हिंदी पुस्तकांच्या जागा आपापसात बदलल्या. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि हिंदीच्या जागा आपापसात बदलल्या. म्हणजे काय? इथे समाजशास्त्र, हिंदी, भूगोल, इतिहास. तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल? तर मध्यभागी कुठलं पुस्तक येते? चौथं जे आहे, 7 मधलं चौथं पुस्तक जे येईल म्हणजे काय? हिंदी. ऑप्शन नंबर 1. मस्त सोपा प्रश्न होता, थोडासा वेळ द्यायचा आहे. रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? पहिला सर्वात काढायचा आपल्याला डिफरन्सेस काय येणार? 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 22, 22 आणि 7 29, 29 आणि 8 37. स्कूल लेवल प्रश्न आहे हा वाला. बघा प्रश्न. पुढील मांडणारी रिकामी चौकट बनणे तर्कसंगत संख्या दिल्या आहेत त्या पर्यायातून निवडा. 2 4 8, 2 दुने 4, 4 दुने 8, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 पाहिजे पण नाही, ठीक आहे. 4 चौक 16, 16 दुने 32. म्हणजे काय? स्क्वेअर, 3चा स्क्वेअर त्याच्यानंतर त्याचा दुप्पट म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. सरळ, सिंपल, साधा प्रश्न. ओके. ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे आपले सीसॅटचे पण प्रश्न झालेले आहेत. सीसॅटचे प्रश्न पण अगदी सोपे आहेत. एकच प्रश्न आहे जो हॅश होऊ शकतो. बाकी बाकी सर्व प्रश्न एकदम सुटण्यासारखे आहेत, एकदम फास्ट सुटतात, जास्त वेळ पण लागत नाही. ठीक आहे. आता डिसिजन मेकिंगचे प्रश्न बघा. डिसिजन मेकिंगचे प्रश्न कसे सोडवायचे आहेत आपल्याला? आपल्याला ते प्रश्न वाचायचा आहे, त्यानंतर जो मोस्ट प्रोबेबल आन्सर आहे त्या आन्सरला आपल्याला टिक करायचं आहे. इथे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे प्रश्न सोडवायला पाहिजेत किंवा प्रायोरिटीने सोडवायला पाहिजेत. पेपर आल्या आल्या सुद्धा तुम्ही सोडवू शकता, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही की बाबा वेळ वाचाल, म्हणजे हातातले मार्क आहेत तुमचे आहे. तुम्ही महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहात. मनपा हद्दीमध्ये प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी महिलेला रुग्णालयात डिपॉझिट भरले नाही म्हणून ॲडमिट करून घेतले जात नाही. तुम्हाला समाज माध्यमांद्वारे ही बातमी कळते. दुर्दैवाने महिलेचा उपचाराअभावी मृत्यू होतो. ही आपली दिनाची केस आहे पुण्यातली. ओके, सेम केस दिली त्यांनी. तुम्ही काय कराल अधिकारी म्हणून? रुग्णालय प्रशासनावर त्वरित कारवाई कराल, रुग्णालय बंद करण्याचा आदेश द्याल. सर्वात बकवास ऑप्शन. ह्याला तुम्ही 0 मार्क द्यायला पाहिजे इथे. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून सर्व हॉस्पिटलला आदेश काढाल की अनामत रक्कम न ठेवताच आपत्कालीन उपचार द्यावे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करावी. ह्याला तुम्ही 1 दिला पाहिजे मार्क, म्हणजे 1 मार्क असेल या क्वेश्चनला. कारण की साधारण असं तर नियमावली असणारच आहे की बाबा तुम्ही असं असं केलं पाहिजे. ते नियम ते फॉलो करत नाहीत म्हणूनच त्याचं काहीतरी झालं असणार आहे. मग सर्वात सेकंड लिस्ट पॉसिबल आन्सर काय आहे? 1.5 जे आहे तो पहिलावाला ऑप्शन आहे. आणि सर्वात जास्त मार्कवाला कुठला आहे? रुग्णालयातील संबंधित डॉक्टर विभाग प्रमुखाची चौकशी करून निष्कर्षानुसार कारवाई कराल. याला मिळतील आपल्याला 2.5. का मिळतील? कारण की दिस इज द स्टँडर्ड प्रोसिजर ना. काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तुम्ही पहिले चौकशी आयोग बसवणार का चौकशी लोक करून घेणार की बाबा नक्की झालं आहे का, नुसतंच कोणी म्हणते म्हणून तुम्ही त्यांच्यावरती आरोप करते म्हणून तुम्ही त्यांच्यावरती कारवाई नाही करू शकत. तुम्हाला त्या आरोपांची पण शहानिशा करावी लागते. ओके. पुढचा वाला बघा. 5 खाजगी निवासी आश्रमशाळाचे सर्वेक्षण तुम्हाला करायचे आहे. आश्रमशाळांचे अस्तित्व, त्यांच्या इमारती, त्यांची सुविधा, दैनंदिन उपस्थिती, नियमानुसार शिक्षकांची नेमणुका, परिस्थिती पाहून तुम्ही अहवाल देणार आहात. एका मुलींच्या शाळेत राहण्याची सुविधा फारच निकृष्ट होती. लक्षात आले त्या बारकाईने पाहताना इमारतीत सर्व विद्यार्थ्यांनी खांद्यात वाकून चालताना दिसल्या. एका मुलीला छताखाली ताट उभे राहता येत नव्हते. तुम्ही कोणता निर्णय घ्याल? दुर्गम भागातील या गरीब मुलींना निवासी शाळेत शिक्षण घ्यायला मिळते, हेच पुरेसे आहे असा विचार करून शाळेला मंजुरी देईल. अगदी चुकीचा निर्णय आहे असं तुम्ही करायला नाही पाहिजे. पुरेशा निधी अभावी या काळात शाळा चालवणे कठीण आहे
वस्तुस्थिती लक्षात घेऊन तुम्ही शाळेच्या मंजुरीसाठी शिफारस करेन, पण त्याचवेळी शक्य तितक्या लवकर सुविधांनी सज्ज इमारत बांधल्यास मंजुरी मिळेल स्पष्ट करेल. दिस इज लाईक बेंडिंग द लॉज. ओके. सर्व सुविधांनी सज्ज इमारत असेल तर त्या मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल. हे एक आहे असू शकतं स्टँडर्ड प्रोसिजर, पण दिस इज बिट हार्श. सर्व सुविधांनी सज्ज इमारत असेल तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेन, पण त्याचवेळी संबंधित मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यात संचालकांना आवश्यक ते सहाय्य करेन. ओके. तर तुमचं काम आहे की तुम्ही ते रद्द करायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे. या ऑप्शनला तुम्हाला 2.5 मिळालं पाहिजेत, ह्याला 1.5 आणि हा 1. ओके. पुढचा वाला बघा. राणे आणि रमेश एक विवाहित जोडपे होते. एका दिवशी रमेश मित्राच्या लग्नात समारंभाला गेले. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर असून देखील लग्न समारंभात त्याच्या जुन्या मित्रांसोबत रममाण होतो. दुसऱ्या दिवशी रमेशचा वर्गमित्र रितेश त्या भावाची शिफारस घेऊन त्याच्या घरी येतो. रमेशला आग्रह करतो, तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी द्यावी. रमेश राणेला आग्रह करते की रितेशकडून मोठी रक्कम घेऊन एखादी छोटी नोकरी देऊ शकता. तुम्ही रमेशच्या जागेवर असला काय केलं असतं? आता ते काय म्हणतात की तुम्ही पैसे ॲक्सेप्ट करा आणि नोकरी द्या, विच इज रॉंग एथिकली परफेक्टली. रितेशचा भाऊ एक गरजू मुलगा आहे, त्याच्याकडे अधिकार म्हणून त्याला नोकरी देईल. माहिती नाही तुम्हाला त्याची गोष्ट. रितेशला स्पष्टपणे सांगेल की त्याच्यासाठी असं काही करू शकत नाही. दिस इज एक्स्ट्रीमली हे पण चुकीचाच ऑप्शन होऊ शकतो. मी राणेला सांगितलेली ऑफर मान्य करेल. हा सर्वात चुकीचा आहे, ह्याला 0 मार्क द्या. 100% जो तुम्हाला माहिती आहे की 0 मार्काच्या लायकीचा प्रश्न ऑप्शन आहे, त्याला तुम्ही 100% शून्य लिहून ठेवा समोर, आणि तो ऑप्शन क्लिक करायचा नाही, तो ऑप्शन टिक करायचा नाही आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. मी रितेशच्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी आवेदनपत्र देण्यास सांगेल. हा एक मोस्ट प्रॉबेबल आन्सर असायला पाहिजे की तुम्ही कोणी तुमच्याकडे जरी आलं तरी तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, बाबा ॲप्लिकेशन दे, माझ्याकडे जी काही पोझिशन ओपन असेल त्यासाठी मी तुला कन्सिडर करेल. ओके. सर्वांचं विन विन सिच्युएशन होऊन जाते या सिच्युएशनमध्ये. 79 बघा. प्रतिमा आणि कविता चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या दोघी अभ्यास सोबत करायचे. इयत्ता 9वीच्या त्यांच्या विज्ञानाच्या पेपरात काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते, त्यामुळे सर्व मुलांनी ते प्रश्न बदलून मिळावे, परीक्षेनंतर घेण्यात यावी मागणी केली. विज्ञानाच्या शिक्षकांनी मागणी मान्य केली नाही. कविता सोबत सर्व मुले परीक्षा हॉल सोडून बाहेर गेले. प्रतिमाने परिस्थिती समजून घेतली, पेपर लिहिला, फक्त प्रतिमाच परीक्षेत पास झाली. प्रतिमा संदर्भात तुमचे मत काय आहे? प्रतिमा ही आज्ञाधारक मुलगी आहे, असू शकते. प्रतिमा ही स्वार्थी मुलगी आहे, असू शकते. प्रतिमाला परीक्षेचं महत्त्व समजले आहे, हे पॅसेजमध्ये सेम ते बोलत आहेत, त्यामुळे हा एक ऑप्शन जास्त असू शकतो. प्रतिमा कधी चांगली मैत्रीण होऊ शकत नाही. दिस इज व्हेरी रॉंग. ओके. आता इथे तुम्हाला कळू शकत नाही किंवा काय नाही, पण तुम्हाला 100% माहिती आहे की हे पॅसेजमध्ये दिलं आहे, त्यामुळे हेच सिलेक्ट तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. हा बघा शेवटचा. एका क्षेत्रातील जमीन सुपीक आहे, परंतु मागील 3 वर्षापासून पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे आणि कर्ज फेडता आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशी परिस्थिती शासनाने कशी हाताळावी? टँकरद्वारे जवळच्या नदीतून शेतीसाठी पाणी पुरवठा करणे, शेतकऱ्यांसाठी मोफत सोय उपलब्ध करून द्यावी. शेतीसाठी टँकरने पाणी पुरवठा करता येऊ शकतो का? तुम्ही सांगा. नाही येऊ शकत, भरपूर पाणी लागतं, त्यामुळे ऑप्शन तर सरळ सरळ गायब झाला आहे. शेतकऱ्यांना दुसरीकडे स्थलांतरित व्हायला सांगावे. नाही व्हायबल ऑप्शन. गव्हर्नमेंट का सांगू? गव्हर्नमेंटला त्यांची काळजी करायची गरज आहे, तुम्ही त्यांना सांगू नाही शकत. ओके. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना दिलासा द्यावा. एक इन्स्टंट रिलीफ मिळू शकतो, पण इज इट अ लॉंग टर्म डिसिजन? नो. राज्य केंद्र सरकारांनी संबंधित पर्यावरण प्राधिकरणाच्या मान्यतेचा विचाराधीन राहून नदीला त्या भागाशी जोडणारी जलवाहिनी तात्काळ बांधावी जावी. आता हा डिसिजन तुम्ही घेऊ शकता, थोडा वेळ लागेल, पण हे लॉंग टर्म सोल्युशन आहे, त्यामुळे ह्याला आपण ऑप्शन 2.5 मार्कला 2.5 देऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले डिसिजन मेकिंगचे पण प्रश्न संपलेले आहेत. तर मला तुम्ही सांगा, तुम्हाला किती मार्क्स पडतात त्या पेपरमध्ये? ओके. माझी अपेक्षा आहे की जर का तुम्ही पेपर व्यवस्थित सोडवला असेल, वेळ दिला असेल, तर तुम्हाला नक्कीच 120+ आहेच आहेत त्याच्यामध्ये, नो डाऊट. ठीक आहे. ज्या लोकांची नवीन तयारी आहे त्यांनी हा प्रश्न पेपर लक्षात घ्या की हे एकदम इझी टाईपचा पेपर होता. ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट पेपर येतात, जे थोडे सीसॅटचे प्रश्न थोडे डिफिकल्ट असतात, पॅसेजेस पण 1-2 पॅसेजेस डिफिकल्ट असतात. त्यामुळे असं समजू नका की दरवेळेस असंच पेपर येऊ शकतो. पेपर एकदम इझी साईडला होता, तो डिफिकल्ट साईडला पण जाऊ शकतो पुढच्या वेळेस, त्यामुळे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं तुम्ही त्याला इझी समजताय. जर का प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे. ओके. व्हिडिओचं डिस्कशन कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा.
काही प्रॉब्लेम असतील ते पण तुम्ही कमेंट करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण वेगवेगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. कंबाईनसाठी फोकस्ड आपले व्हिडिओ होते की बाबा त्याचे पेपर कसे सोडवायचे लवकरात लवकर. आता राज्यसेवेचा हा एक उत्तम पेपर आहे की जो पेपर आपण 80 प्रश्न 60 मिनिटात कसे सोडवतोय. ओके, 60 ते 70 मिनिटात लागतील आपल्याला जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही ज्यांची तयारी चांगली असेल त्या लोकांना. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, चॅनलला पण शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.